श्री निलेश हडप साहेब यांचा यथोचित मान सन्मान आपण करून घ्यायचा आहे। आमचे मुख्य आयोजक खऱ्या अर्थाने पाहिले गेले तर नितेश भोईर यांच्या हस्ते सन्माननीय निलेश हडप साहेबांचे यथोचित इथे मान सन्मान केला जातोय। मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण एक सन्मान चिन्ह देऊन निलेश हडप साहेबांचे यथोचित मान सन्मान केला जातोय। त्याच दरम्यान मी विनंती करतो संदेश हडप साहेबांना की त्यांनी देखील आमच्या या स्वागत समारंभाचा स्वीकार करायचा आहे। संदेश हडप असतील, माऊली इव्हेंट प्रोप्रायटर्स, या स्पर्धेमध्ये ज्या स्पायरो आपण पाहिल्या त्यांच्या यस प्रणित बॉल, यस बॉल द्या अजून मैदानाच्या आतमध्ये, बॉल बॉय मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आहे। यस संदेश हडप यांच्या माध्यमातून स्पायरो या स्पर्धेला सुपूर्द करण्यात आला गेला आहे। त्यांचा देखील यथोचित मान सन्मान आपण करूयात मित्रांनो। अगदी आमच्या साईनाथ पाटील यांचे जवळचे मित्र किंबहुना आमचा मित्र परिवार आणि त्यांचे बंधू म्हणून संदेश हडप यांचा देखील यथोचित मान सन्मान होणं गरजेचं आहे मित्रांनो। आणि मी विनंती करेन नेक्स्ट सन्मान जो असेल, जो संकेत दिसले युवा कार्यकर्ता असतील, शिंदे गट केलवली या गावातून बिलॉंग करणारे ही व्यक्तिमत्व, त्यांचा देखील आपण यथोचित मान सन्मान या स्पर्धेमध्ये करणार आहोत। संकेत दिसले यांचा देखील यथोचित मान सन्मान होणं गरजेचं आहे। चला स्पीडअप करताय, मॅच ना कुठे थांबली गेली नाही पाहिजे मित्रांनो। खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर आज नितेश देशमुख असतील, त्याच दरम्यान विशाल डांगे, नितीन जाधव, मयूर लहाणे या स्पर्धेमधून रजा घेताना आपल्याला पाहायला मिळतील। विशेष आपण नाव घेऊया आवर्जून विशाल डांगे। आपण डांगे मसाले हे दुकान हे न्यू पनवेल या ठिकाणी आपण पाहू शकता। आणि जर तुम्हाला डांगे मसाले हवे असतील तर यस तुम्ही न्यू पनवेलला जाऊन त्यांच्या ठिकाणी व्हिजिट करून ते मसाले उपलब्ध करून घेऊ शकता। यस जाऊया मॅचच्या दिशेने। ओव्हर टू कॉम्बॉक्स, थँक्यू। पहिलाच बॉल प्रणित साठी आपण पाहायला गेला परफ्यूम डिलरचा वापर करणार। परफ्यूम डिलर म्हणजे तरी काय, फलंदाजाच्या नाकापासून जेव्हा बॉल जातो आणि त्याचा स्मेल बॅटरला येतो त्याला म्हटलं जातं परफ्यूम डिलिव्हरी। आणि ती फेकण्यामध्ये अगदी गोलंदाज विनायक धुमाल पहिल्या बॉल वरती अगदी यशस्वी ठरला गेला। पहिला बॉल प्रणित पाटील बीट झाला, बॉल वरती टेक ऑफ केला, बॉल ना सरप्राईज झाला, एक्स्ट्रा बाउन्स विनायक धुमालला खांद्याचा पुरेपूर वापर पहिल्या बॉल वरती केला। सातत्याने आपण पाहतोय अगदी वेग, व्हेरिएशन, कमालीचे आवाज त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात। आणि असं म्हणतात ना, bowling 150 is not a cricket. Cricket is beyond that. You have to learn how to slow a ball. You have to learn how to bowl slower Yorker. आणि यावेळेस तुमच्याकडे व्हेरिएशन असतात ना, तेव्हा तुम्ही कम्प्लीट बॉलर म्हणून नक्कीच केले जातात। प्रणित पाटील दर्जेदार खेळाडू, एवन जोडीया संधी होती एवन जोडीला त्या ठिकाणी माघारी पडण्याची प्रणित पाटीलला, तो यावेळेस दिनेश पाटील चुकी करतात। अगदी पण पाहायला गेला पॉइंट यावेळेस म्हणतात पॉइंटचं क्षेत्ररक्षक म्हणजे डोळ्यात तेल घालून तुम्हाला यावेळेस त्या ठिकाणी नजर ठेवावी लागते। आणि दिनेश पाटील त्यांच्याकडून थोडीशी चुकी, यावेळेस बॉल पर्यंत पोहोचले नाहीत, बॉल पद्धत चांगल्या पद्धतीने स्वतःमध्ये गॅदर झाला नाही। नवनाथजी धुमाल यांच्याकडून हॅट्रिक साठी 2,500 रुपये, तर लगातार 2 विकेट साठी 2,000 रुपयाचा पारितोषिक आहे। नवनाथजी धुमाल यांच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहायला गेला हॅट्रिक साठी 2,500, तर लगातार 2 विकेट साठी 2,000 रुपयाचा पारितोषिक। विनायक धुमाल साठी नवनाथजी धुमाल विशेष त्यांच्यावरती प्रेम आहे। आणि विनायक धुमाल सर्वांचाच आवडता खेळाडू, कारण आपण पाहायला गेलं तर या खेळाडूचा खेळ खूप चांगला आहे, अगदी चांगला स्वभावाचा खेळाडू। आपण पाहिला कित्येक वर्ष सातत्यानं रेरली गावासाठी आणि क्रिकेट खेळलंय, चांगले चांगले सामने जिंकून देखील दिलेत। त्याच्या समोर यस भोकरपाडा ग्रामाचा ब्रँड आहे आदी पाटील, अगदी सबसे कातील आदी पाटील। सेकंड वरती हुकचा फटका, धावा केला, बॉल चाललाय वन टप्पा गेट, घेतोय बाउंड्री लाईनची भेट, धावा येतील 4 या बॉल वरती।
65 वयामध्ये चमकणारा हा सितारा आहे जय हनुमान भोकरपाडा या टीमचा। नेहमीच या नावाने संघ खेळताना आपण पाहत असतो निखिल पाटील यांचा खूप सारा सपोर्ट या टीमला, सर्व ग्रामस्थ भरपूर सारा पाठीरागे नक्कीच या टीमला सपोर्ट करताना आपण पाहतो। यावरचा बॉल आपण पहिला पॉइंटच्या क्षेत्रात आधीच पडला, काय झालं मैदानाच्या आतमध्ये आणि बॉल सरळ निघून गेला डीप बॅकवर्ड पॉइंटला, लगातार आलाय आधी पाटीलच्या बॅट मधून दुसरा चौकार। आता नो बॉल साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज कुणाला दिला जाईल? गोलंदाजाला। आत्मारांजी काटवले बातान यांच्या माध्यमातून नो बॉल साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज गोलंदाजासाठी असेल। नो बॉल फेका 500 रुपये कमवा, ही ऑफर सध्या चालू आहे। यावरचा बॉल फक्त प्लिक केला, डीप मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल होतं, कॅच ड्रॉप केल्या, आधी पाटीलची झेल सोडल्या, क्षेत्ररक्षकानं मागात ठरू शकते असं म्हणतात ना। 2 धावा कंप्लीट झाला असं म्हणतात ना, या ठिकाणी आत्मविश्वास जिंकण्याची खात्री देत नसतं, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा हे जरूर देत असतं। पण ते आम्हाला आत्मविश्वास डबल झाला असेल आता आधी पाटीलचा, कॅच ड्रॉप झाली, आधी पाटीलला माहित होतं डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, तरी सुद्धा तो फटका का खेचला? बॅटच्या अगदी आपण पाहिला कडेवरती तो बॉल अगदी लँड झाला, त्यानंतर फटका। टीमची टोटल पोहोचली 11 अंकावरती, आधी पाटील स्ट्राइक एंड वरती। आणखीन एक वेगवान विनायक धुमालचा आपण नक्कीच आपण पाहतो, नक्की नाराज असेल क्षेत्ररक्षकावरती, त्याला माहिती आहे आधीची विकेट खूप महत्वाची होती, पण कॅच ड्रॉप झाले गेले ते विसरावं लागेल। आता पहिलं षटक संपलं, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती लागल्यात। ते बॅटिंग करताना जय हनुमान भोकरपाडा या टीमच्या विदाउट लॉस 11 धावा, पाटील बंधू मैदानाच्या आतमध्ये जमवले जोडी, 11 धावसंख्येची चांगली पार्टनरशिप आता बिल्ड केल्या दोन्ही खेळाडूंनी, प्रणित पाटील त्याच्यासोबत आधी पाटील। नक्कीच नो बॉल साठी आत्मारांजी काटवले यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। 100 200 नव्हे तब्बल 500। एक नो बॉल फेका, त्याचा सपोर्ट मला वाटतं आता भोकरपाडा टीमला असावा की काय। आता आपण पाहायला गेलं पहिल्या सत्राचा केस सुरू आहे, श्री गणेश डेरलो टीम आपण पाहायला गोलंदाजी करते। पहिलं षटक आपण पाहिलं विनायक धुमाल यांचा, त्यांनी 11 धावा खर्च केला, पारितोषिक जरूर होतं। पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिला नवनाथजी धुमाल यांच्या माध्यमातून या मॅच मध्ये देखील अगदी विनायक धुमाल यांच्यासाठी होते। संतोष मुले न्यू गोलंदाज, न्यू आपण पाहायला गेला न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस पाहायला मिळेल। पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यात, परंतु आधी पाटील आणि प्रणित पाटील असे फलंदाज आहेत, कोणत्या क्षणाला ऍक्सेलेट करू शकतात, ती त्यांच्या मनगटामध्ये ताकद आहे। दोन्ही खेळाडूंना एक्सपिरियन्स नाहीये, परंतु आपण पाहायला गेला त्यांच्यामध्ये क्रिकेट ठासून भरलाय। नाव आहे प्रणित पाटील, नाव आहे आधी पाटील, त्यांच्या समोर न्यू बॉलर संतोष मुले, यावेळेस ज्याने पहिल्या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी केली होती, तो दाखल झाला आता फुल ट्रॅक वरती प्रणित पाटील साठी। पहिलाच बॉल प्रणित यावेळेस फेस करतील संतोष मुलेचा, शपथ झालेत, परंतु यावेळेस बॉल पहा अगदी खूप सारा बाहेर अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर हा बॉल नक्कीच आपण पाहायला गेला। सरांचा इशारा आला, व्हाईट बॉल असेल। टीमची टोटल पोहोचेल आता 12 अंकावरती, 12 रन्स ऑन अ बोर्ड। प्रणित पाटील आपण पाहायला गेला, नक्कीच हा खेळाडू दर्जेदार आहे, सातत्यानं आपण पाहायला गेलो तर बॅटिंग असू द्या बॉलिंग असू द्या त्याच्यामध्ये त्याचं योगदान खूप महत्वाचं असतं, तोच प्रणित। यावेळेस आपण स्ट्राइक एंड वरती पाहतो संतोष, बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये आला नाही, खेळपट्टीवरती रेंगाळत राहिला बॉल, आधीने आवाज क्विक कॉल दिला, एक धाव घ्यायची आणि यावेळेस ती कंप्लीट केली दोन्ही खेळाडूंनी मिळून। टीमची टोटल पोहोचेल आता 13 अंकावरती, 13 रन्स ऑन अ बोर्ड, 13 धावा धावफलकावरती लागल्या जातील अद्यापर्यंत। विचार केला संतोष मुले, पहिला चेंडू वाईट नंतर एक धाव म्हणजे 2 धावा, प्रणित पाटीलच्या बॅट वरती प्रॉपर हा बॉल आला नाहीये, बॅटच्या स्टिकर झोन वरती तो बॉल लागला, त्यांनी आवाज लागला, निराशा वर्तवली, त्याला माहिती आहे प्रॉपर टायमिंग झालं असतं, वेगळं चित्र मैदानाच्या मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळालं असतं, परंतु आपण पाहतोय आता टीमची टोटल जाऊन पोहोचले 13 धावसंख्येवरती, 13 धावा विदाउट लॉस। जय हनुमान भोकरपाडा आधी पाटील आता स्ट्राइक एंड वरती, सटीक होता बॉटमॅटचा योग्य वापर, चॉप केला, डेप्थ ऑफ द क्रीज बॉल होता अलॉंग द कार्पेट, वी शेप मध्ये फटका खेचला, एक धाव प्रणित रोखलं, लॉंग कॉल होता अगदी नोचा आपण पाहिला। टीमचे टोटल पोहोचेल आता 14 अंकावरती, 14 धावा धावफलकावरती आहे। सातत्याने आपण पाहतो लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन, फिल्डिंग मध्ये चेंजेस सातत्याने आपण पाहायला मिळतात।
नक्कीच नवनाथजी धुमाल यांच्याकडून पारितोषिक आलंय संतोष मुलेसाठी. जर आपण पाहिला ट्रिपल अचित बॅटरला केलं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल संतोष मुले यांच्यासाठी. यावरचा बॉल अगदी लो फुल टॉस बॉलला फालून गेलाय. डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये आलाय. या बॉल वरती चौकार. यस रियू बॅटर यू अंपायर रियू. यस रियू चेक केला जाईल हाईट फॅक्टर. यस 12 पान आपण कृपया शांतता राखा विनंती असेल. थर्ड अंपायर चेक करतील. चला थर्ड अंपायर चेक करा. भीमासाठी हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. इट्स नो बॉल. थर्ड अंपायर चेक केलं. नो बॉलचा इशारा आला. 500 रुपयाचा पारितोषिक संतोष मुले या गोलंदाजाला आत्माराम काटवले यांच्या माध्यमातून दिलं जाईल. परंतु टीमची टोटल आता जाऊन पोहोचेल 19 9 + 4 अशा 5 धावा त्या बॉल वरती आला. फ्रीटचा बॉल असेल प्रणित साठी सुवर्ण संधी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. टीमची टोटल पोहोचले आता 19 अंकावरती. 19 धावा फलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल प्रणित साठी. आपण जर पाहायला गेला पारितोषिक लगावलं होतं नो बॉल साठी ते अगदी पटकावलं. आगलं वेगळं पारितोषिक क्वचितच आपण पाहत असतो. सन्मान्य आत्माराम काटवले यांच्या माध्यमातून ते पारितोषिक संतोष मुलेला यावेळेस प्राप्त झालं. नवनाथ धुमाल यांच्याकडून आपण पाहिला ट्रिपल चित बोल्ट केला बॅटरला तर नक्कीच पारितोषिक आहे 500 रुपयाचं. फ्रीटचा बॉल आहे. उडाडोले पहा नीट. नेक्स्ट बॉल आता फ्रीटचा बॉल प्रणित पाटील शफल झालेत. आधीच ऑक्स स्ट्रीप वरती गेलेत. सर्व बाट फटका केसला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक आधीने घेतले अवस आधी आणि प्रणित कंप्लीट केली. टीमची टोटल पोहोचली आता तब्बल 20 अंकावरती. 20 धावा फलकावरती लागल्या गेल्या अद्यापर्यंत. टीम जाऊन पोहोचले. जहानमन भोकरपाडा सातत्याने आपण पाहतो. नो बॉल पहिले चौकार देखील सुरुवातीच्या ओव्हर मध्ये 11 धावा. तदनंतर आपण जर पाहायला गेलं संतोष मुले नो बॉल देखील फेकले. तदनंतर कमबॅक केला. हे खूप महत्वाचं होतं आणि आपण कमबॅक केलाय. आघाडीची जोडी आपण पाहायला गेलं भन्नाट फॉर्म मध्ये आहे जहानमन भोकरपाडा टीमची. ते विपरीत संपूर्ण टीमचा परफॉर्मन्स अगदी आपण पाहिला सध्याच्या वर्षाला नक्कीच चांगला राहिला. गत वर्षामध्ये टीम फॉर्म मध्ये थोडासा बॅकफुटला या वर्षामध्ये नक्कीच पाहायला मिळाली. परंतु आपण पाठीराखांचा भरपूर सारा सपोर्ट या टीमला मिळाला. टीम पुन्हा एकदा परतले. परंतु आधीचा फेवरेट शॉट म्हणजे हेलिकॉप्टर अलॉंग द कार्पेट हा फटका क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच झाप या बॉल वरती मिळाली जाईल. नाराज असेल आधी या बॉल वरती. टीमची टोटल आता पोहोचेल 21 अंकावरती. 21 धावा फलकावरती लागल्या जातील अद्यापर्यंत 21. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जातं. इन प्रोग्रेस वरती संतोष मुले यांचा पाहायला मिळतं. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हर मध्ये किमान याबतचा बॉल आपण पाहतोय डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. उचलतील फेकतील परंतु याबत देखील सिंगल झाल्या. याबत सिंगल डबल खेळ चालवतात. पार्टनरशिप बिल्ड करतात. टीमची टोटल आता पोहोचेल आता 22 अंकावरती. लॉस ऑफ 0 विकेट विदाउट लॉस. 22 धावसंख्येची पार्टनरशिप आहे. परंतु आता एका बॅटरला नक्कीच आता रिस्क घ्यावीच लागेल. एकाला आक्रमण करणं गरजेचं आहे. आधी तो चान्स घेईल की प्रणित पाटील घेईल. लगातारच्या 3 षटकांसाठी सुभाष पाटील भातान यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. परंतु आधी पाटील तुला आक्रमक पद्धतीने बॅटिंग करावी लागेल तेव्हा सटीक यॉर्कर होता. क्रिकेटमध्ये 2च गोष्टींना सन्मान आहे. अगदी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि एक परफेक्ट यॉर्कर. या बॉलवरती बीट झाले आधी पाटील. 3 ओव्हरचा अगदी आपण पाहिला 2 ओव्हरचा खेळ संपला. अगदी 1 ओव्हरचा खेळ अद्यापही बाकी आहे. टीमची टोटल पोहोचली आहे 22 अंकावरती. 22 लॉस ऑफ 0 विकेट विदाउट लॉस. यावर पाहायला मिळेल 22 धावा धावफलकावरती आहेत. अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे. त्याआधी जाऊया आपण डीजे कडे. डीजे वाचव गाणे तुझे.
मला ते प्रस्थान या स्पर्धेतून करतात। या स्पर्धेमध्ये साहेब आपण आपला अमूल्य वेळ दिला, त्या स्पर्धेची शोभा वाढवली। मनाच्या अंतःकरणापासून सरपंच या ठिकाणी मान्यवरांचा आभार व्यक्त करतो। अगदी मनसे चषकाच्या माध्यमातून संतोष मुले यांनी षटक फेकलं, त्यांनी 11 धावा खर्च केला, म्हणजे 30 गोलंदाजी राहिली। दोघांना आपण पाहिले एक विकेट मिळाले, 22 धावा दाफलकावरती। वरुण भोईर आणखीन एक दर्जेदार गोलंदाज, यंग टॅलेंट आहे आता मैदानाच्या आतमध्ये। त्याच्यासमोर प्रणित पाटीलला आता चान्स घ्यावाच लागेल, कारण आपण पाहिला फक्त धावा आहे तुमच्या 22। किमान आपण पाहायला गेलं बुकरवाडा टीम सांगत असेल अगदी मनामध्ये असेल की 45 ते 50 टोटल पर्यंत पोहोचायचं, परंतु आता 45 चा आकडा करत सेफ असेल, फायटिंग टोटल असेल जवान बुकरवाडा टीम साठी प्रणित पाटील आता त्याला नक्की चान्स घ्यावाच लागेल या गोलंदाजाच्या विरोधात। गोलंदाज ट्रॅक वरती वरुण भोईर दाखल झाले। 500 बॉल डिलिव्हर झाला संपूर्ण स्पर्धेत। डीबी एक्स्ट्रा कव्हरला लॉंग चेस क्षेत्ररक्षकासाठी बॉल चला सीमा पार, या बॉल वरती येतील धावा 4। तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बारा धावसंख्येवरती प्रणित खेळतात, ते विपरीत 7 चेंडूमध्ये 12। आधी पाटील बॅटची कडा, यावेळेस पहा आउटर एज ऑफ द बॅट, पुन्हा एकदा चपराक लागवायची होती परंतु बॉलला बॅटची कडा आणि यावेळेस आपण पाहिला कीपरच्या हातामध्ये बॉल गेला, डॉट यावेळेस बॉल आलाय चौकारानंतर डॉट बॉल कमबॅक केला। 26 धावा दाफलकावरती लागल्या गेल्या अद्यापर्यंत आपण पाहतोय जवान भोकरपाडा टीमच्या 26 धावा, डेरवली टीमच्या अगेन्स्ट आपण पाहतोय। यावरचा बॉल सटीक यॉर्कर पुन्हा एकदा चॉप केलं होतं, परंतु यावेळेस पाहिलं जाईल पंचांचा बोट हवेत आहे। पहिला झटका प्रणित देखील सांगितलं मी बाद आहे, खेळाडू वृत्ती स्पोर्ट्समन स्पिरिट प्रणित पाटीलने देखील दाखवली। पहिला झटका बसवा 26 अंकावरती जय हनुमान भोकरपाडा या टीमला। सव्वीस या अंकावरती आपण पाहिला पहिला झटका। प्रथम 17चा खेळ सुरू असताना जयहरमल भोकरपाडा टीमला तिसऱ्या ओव्हर्स मध्ये वरुण भोईरने कमालीची गोलंदाजी केली। एक चौकार येऊन देखील आपण पाहिला गेला। अवघ्या 3 धावा 3 बॉल्स फेकलेत, 1 विकेट संपादन केली। फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या या षटकामध्ये। हे षटक आपण पाहायला गेलं डेरवली टीमच्या बाजूने पडलं गेलं, अद्यापर्यंत धावा कमी खर्च केला गोलंदाजी। पहिला गोलंदाज विनायक धुमाल 11, तदनंतर संतोष धुमालने करत धावा 11 धावा खर्च, तब्बल 2 षटकामध्ये 22 पाहिल्या आणि या षटकामध्ये आपण पाहायला गेलं 4 धावा। टीमची टोटल पोहोचले 26-26 या अंकावरती। रितेश आगिवले न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या। आणखीन एक ब्रँड ऑफ भोकरपाडा एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध तो दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये। याचा बॉल टेक ऑफ केला, बॉल न पुन्हा एकदा आपण पाहायला गेलं नक्कीच बॉल उचली घेणारा बॉल नक्कीच आपण पाहिला।
यस आपण पाहिला नियम तुम्हाला देखील माहिती आहे. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न परंतु पंचांनी सांगितलं नियम आवाज आपण पाहिला की तुम्हाला देखील माहिती आहे. पुन्हा एकदा रितेश आगिले स्ट्राइक येईन वरती 26 या अंकावरती धावफलक स्थिरावला. अद्याप आपण पाहायला गेलं 4 चेंडू फेकले 4च धाबा खर्च केल्या ते विकेट संपादन केल्या. वरुण भोईरनं कमालीची गोलंदाजी भन्नाट सुपर बॉलिंग परफॉर्मन्स वरुण भोईरचा आपण पाहिला. हाफ ट्रॅकर बॉल टायमिंग प्रॉपर स्वीट साऊंड ऑफ द बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार आलाय मनसे चषका मधला दमदार षटकार. बत्तीसावा धावफलकावरती लागले. हा षटकार धावसंख्येला बल देईल का दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी रितेशला देखील करायचे. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग यावेळेस आपण पाहतोय शेवटचा बॉलचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस वरुण भोईर आपण पाहिला अद्यापर्यंत कौतुक केलं परंतु यावेळेस अगदी आक्रमक झाले रितेश आगले त्याच्यावरती 32वा धावफलकावरती. रनवे मध्ये थोडासा यावेळेस प्रॉब्लेम क्रिएट झाला. डेड बॉलचा इशारा संपाचा आलाय. पाहायला गेलं शेवटचा बॉल बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग 32वा धावफलकावरती षटकार आला तर 38वा चौकार आला तर होतील 36. डॉट बॉल आला तर राहतील 32च. पण या बॉल वरती किती धावा येतील ते पाहिलं जाईल. निर्णायक बॉल असेल धावा देखील निर्णायक. यावेळेचा बॉल अगदी कीपर बीट झाली. या बॉल वरती डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि यावेळेस बॅटर थर्ड अंपायर रेफर केला होता पंचांनी शेवटच्या बॉल वरती रनआउट साठी. यस अंपायर चेक करतील. यस OUT शेवटच्या बॉल वरती आले रनआउटची विकेट त्या विपरीत एकदा बासली. इतर क्रिकेटपटूंची 32 अंकावरती आता पाठलाग करायचा. दुसऱ्या सत्रामध्ये नक्की 18 बॉल्स असतील आणि 33 धावसंख्येचा पाठलाग करायचा श्री गणेश डेरवली या टीमला. त्याआधी जाऊया डीजे कडे. इतर क्रिकेटपटूंची शान जर आमचा आवाज पोहोचत असेल तर प्लीज नाणेफेकीच्या कौलासाठी त्वरित द्यायचा आहे. आणि आपण सन्मानाकडे वळणार आहोत. मी आयोजकांना विनंती करतो आत्माराम काटावळे साहेबांचा यथोचित मान सन्मान होणं गरजेचं आहे मित्रांनो. तर मी विनंती करतो आत्माराम काटावळे साहेब की आमच्या या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी इथे यायचं आहे. सन्माननीय विष्णू ठाकूर साहेबांना मी विनंती करतो की आत्मारामजी काटावले साहेब याचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. चला गावदेवी वावेकर संघ आणि बापदेव पोदी संघ दोन्ही संघाचा संघनायक नाणेफेकीच्या कौलासाठी त्वरित यायचा आहे. सन्मानाकडे आपण बघतोय मित्रांनो आत्मारामजी काटावले अगदी वेळात वेळ काढून ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी इथे आलेले आहेत. त्यांचं देखील यथोचित मान सन्मान सन्माननीय विष्णू ठाकूर साहेब करताना आपल्याला पाहायला मिळतील. चला विलंब करू नका. गावदेवी वावेकर आणि बापदेव पोदी संघ नाणेफेकीच्या कौलासाठी त्वरित यायचे प्लीज.
धन्यवाद आत्माराम गाडवले साहेब, आपण वेळात वेळ काढून ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी आले त्याबद्दल अगदी मनापासून आम्ही तुमचं स्वागत करतो. चला दोन्ही संघ सातत्याने आपल्याला विनंती करायला भाग पाडू नका. गावदेवी वावेकर आणि बापदेव पोदी संघ. यस, वावेकर संघाचा संघनायक आलेला आहे. पोदी संघ, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नाणेफेकीच्या कौलासाठी त्वरित यायचं आहे. यस, नाणेफेकीचा कौल करून घेऊया. सुनीलजी पाटील साहेब यांना मी विनंती करतो की त्यांच्या हस्ते स्मिथ 11 गावदेवी वावेकर आणि त्याच दरम्यान बापदेव पोदी या दोन संघाच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. पॅट्रिक्स, आमच्या अत्यंत जवळचे मित्र, खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर अंडरआर्म क्रिकेट देखील खूप चांगले खेळतात. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. जबरदस्त बॅटल आपल्याला यानंतरच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पोदी संघ अर्थातच पॅट्रिक्स तुमच्या टीमला. नाणेफेकीचा कौल होतोय. रितेश आगिवले ट्रॅक वरती गोलंदाज सय्या भोकरपाडा एक्सप्रेस या नावाने खरं ओळखलं जातं. त्याच्यासमोर अगदी मोठं आव्हान आहे विनायक धुमाल आणि प्रेम शिंदे. पहिलाच बॉल वेगवान पंचाकडे लाऊड अपील केली जाते, पण त्या विपरीत अगदी फलंदाज बाद असतील. यस, बॅटर विनायक धुमाल ज्यांची चर्चा खूप होती. पहिल्या मॅच मध्ये कमालीचा खेळ ज्या खेळाडूने केला होता त्या खेळाडूला विनायक धुमालला पहिल्याच बॉल वरती पाठवलाय डगआउटच्या दिशेला. पहिला धक्का. नक्कीच आपण पाहतो न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये डीपी दिनेश पाटील दाखल झाले. पहिल्याच बॉल वरती विकेट, वेगवान बॉल होता, यष्टांच्या मधोमध पकडलं गेलं. रितेश दिनेश पाटीलला आपण पाहतोय अगदी ऑन स्ट्राइक वरती डीपी ब्रांड. त्याच्या समोर अगदी भोकरपाडा एक्सप्रेस. आपण पाहिला डीपी क्षेत्ररक्षण आहे, लॉंग चेस आहे क्षेत्ररक्षकासाठी. पोहोचतील या बॉल पर्यंत. तत्पूर्वी एकच डबल कंप्लीट केल्या. डबलची त्वरित कॉल होता. 2 धावा सहज पद्धतीने कंप्लीट केल्या दिनेश पाटीलनं. टीमची टोटल आपल्याला 2 अंकावरती श्री गणेश झाला. श्री गणेश डेरवली या नावाने संघ खेळतो. नक्कीच आपल्याला विघ्न करतील का दूर गणपती बाप्पा. अगदी आपण पाहिलं त्यांच्या समोर आहे डेरवली टीम आणि आपण पाहिलं त्यांच्या समोर असणारी जयनवन भोकरपाडा या टीमच्या दरम्यान. 2 धावा दाफलकावरती रितेश आगिवले. शपथ झाले 2 फुलटॉस बॉल समोर खेळला. व्ही शेप मध्ये फटका आधी बॉल वरती येतील. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक एक सब या बॉल वरती आली. या टीमची टोटल आता पोहोचेल 3 अंकावरती. आणि यावर असं म्हटलं जातं ना, बॉलर्स बॅट्समन विन युअर मॅचेस बट बॉलर्स विन युअर टुर्नामेंट्स. ज्या टीम कडे तगडा बॉलिंग लाईनअप ती टीम सध्याच्या घडीला मजबूत आणि स्पर्धा जिंकणारी टीम म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. भोकरपाडा हे नाव त्यात अग्रेसर आहे. यावेळेस पाहासाठी पुन्हा एकदा तो धाव घ्यायची की नाही हा प्रश्न होता. पहा सर्व खेळाडू एकवटलेत. यावेळेस पहा कॉम्बिनेशन कम्युनिकेशन चांगलं होतं दोन्ही बॅटरच्या माध्यमातून, म्हणून ही धाव घेतली नाही. पण जर पाहायला गेला प्रेम शिंदे आणि दिनेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करते. सध्याच्या कडे पाठलाग करायचा 33 या धावसंख्येचा. अद्यापर्यंत आपण पाहायला गेलं 4 चेंडू फेकलेत, 3च धावा खर्च केल्यात रितेश आगिवलेने. त्या विपरीत विनायक धुमालची गोल्डन विकेट आली आणि चांगली सुरुवात आहे. चांगला स्टार्ट यावेळेस रितेशने दिला आपल्या टीमला गोलंदाजी करत असताना. यावरचा बॉल लॉफ केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पकडला चेल. विशाल पाटील बॉल खाली आले. संपवला प्रेम शिंदे यांचा या मॅच मधील खेळ.
परंतु आपण पाहायला गेलं तर नक्कीच सर्वच खेळाडू जरी 22 दोन टीम बनवलं तरी दोन टीम स्ट्रॉंग बनतील ए लॉट मध्ये खेळण्यासारख्या. ही डेरोली टीमचा विशेष आपण पाहायला गेलं नक्कीच ही गोष्ट असेल. परंतु 32चा धावा जमवला, 33चा पाठला करत असताना विकेट डाऊन झाले. आणखीन एक रितेशने कमबॅक केला. 3 अंकावरती आणखीन एक झटका प्रेम शिंदेच्या स्वरूपात. प्रणाल पाटील बल्लू मैदानाच्या आतमध्ये आला. 11 बॉल 43 ची इनिंग मागच्या मॅच मध्ये आपण त्याची पाहिली. आणि विकेट खूप महत्वाची असेल बल्लूची. सुरुवात दमदार केली रितेशनं. खरं तर गोलंदाजीच्या बापाला तिखट गोलंदाजीसाठी भुकरपाडा टीम ओळखली जाते आणि तो नजराना आता पेश करतोय रितेश. पाव प्लेचं षटक आहे. चांगलं फील्ड देखील सेटअप केलं सागर पाटील यशच्या मागे आपण त्यांना पाहतो. चतुर चालक मास्टर माइंड विकेट कीपर या टीमचा. हलक्यात स्टेअर केले. अंगावरती बॉल होता. अगदी बल्लूला माहिती आहे विकेट सांभाळायची आहे. साईड रोटेशनला महत्व दिले. एक सिंगल सॉफ्ट हँडेड बॉलला स्टेअर केला. एकच या बॉलवरती पहिलं षटक संपलंय रितेशचं. धाबा खर्च केले रितेशने 4 आणि विकेट आपण पाहिला विनायक धुमाल आणि प्रेम शिंदेच्या 2 अशा 2 विकेट आल्यात. शेवटच्या 12 बॉल आणि गरज आहे 29 या धावसंख्येची. 29 धावसंख्येची गरज आहे. विनिंग इक्वेशन आपण पाहिलं. शेवटचे 12 बॉल आणि गरज आहे आता 29 या धावसंख्येची विजयासाठी श्री गणेश डेरवली टीमला. नेक्स्ट मॅच स्मिथ 11 गावदेव वावेकर त्यांच्या अगेन्स्ट पोदी बापदेव पोदी यांना विनंती असेल आपण कृपया टॉस या ठिकाणी झाला. नक्कीच वावेकर टीमने टॉस जिंकला. स्मिथ 11 गावदेव वावेकर या टीमने नाव संघ खेळील मैदानाच्या आतमध्ये. परंतु या मॅच मध्ये काय घडत 12 चेंडू 29 ची गरज आहे. प्रणित पाटील ट्रॅक वरती. प्रणाल साठी बल्लूचा पहिलाच बॉल. बल्लूसाठी लो फुल टॉस वरती फुल टोल वसूल केला आणि हेच घडतं. बल्लूला तुम्ही फुल टॉस फेका आणि त्याच्यावरती रिझल्ट फक्त षटकारच पहा. अगदी आपण यॉर्कर टाकण्याच्या नादात प्रणित पाटीलने तो लो फुलटॉस बॉल गेला. आता 11 चेंडू 23. आणखीन एक बल्लूचा तडाखा. हा बॉल अगदी स्लॉट मध्ये त्याला पाक केला. पाकी प्लॉट मध्ये स्टँड अँड डिलिव्हर. बल्लू करतोय बल्ले बल्ले ठोकतोय लगातारचा दुसरा षटकार. लागले जेव्हा भोकरपाडा टीमच्या कमबॅक करावं लागलं प्रणित पाटीलला. बल्लूला शांत ठेवावं लागेल. बल्लू साठी हा बॉल साठी यॉर्कर फेकला होता. बल्लू फक्त बॉल वरती पाहत बसला. लिव्ह केला बॉलला. शेवटच्या आता बॉल बाकी येत नऊ. गरज आहे 17 या धावसंख्येची. मॅच ऑन आहे. थ्रिलर मॅच पाहायला मिळते. जय हनुमान भोकरपाडा त्यांच्या विरोधात श्री गणेश डेरवली या टीमच्या दरम्यान चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये. प्रणित पाटील त्याच्या अगेन्स्ट प्रणाल पाटील अशी बॅटल मैदानाच्या आतमध्ये. लो फुल टॉस बॉल पुन्हा एकदा डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एकच सिंगल कंप्लीट केलं. दुसरीचा कोणताही प्रयत्न नाही. दिनेश पाटील डीपीने रोखला. एक सिंगल या बॉल वरती. इक्वेशन थोडस मायनस. शेवटचे 8 बॉल बाकी असतील. आता गरज असेल 16 या धावसंख्येची. 8 चेंडू 16 धावसंख्येची गरज असेल अद्याप आपण मैदानाच्या आतमध्ये. प्रणित नका अगदी कमबॅक केलं या षटकामध्ये. तब्बल आपण पाहायला गेला जरूर 13 धावा खर्च केल्या 4 बॉल्स मध्ये. परंतु आता गरज आहे 8 चेंडू 16. प्रणाल पाटील कमालीची बॅटिंग राहिली संपूर्ण स्पर्धेमध्ये. आपण पाहायला गेला पहिल्या मॅच मध्ये देखील 11 चेंडू 43. त्यानंतर आपण पाहायला गेला या बॉल वरती आणखीन एक सिंगल बॅटच्या टोक गार्ड वरती हा बॉल लागला आणि आपण पाहायला गेला एक सिंगल समोरच्या दिशेला घेतली. टीमची टोटल आपण पाहायला लागेल 18. शेवटचे बॉल बाकी आहेत आता 7 आणि गरज आहे 15 या धावसंख्येची. मनसे ट्रॉफी खूप कमालीची स्पर्धा. दोन्ही मास अजूनही मास बॅलन्स आहेत. 7 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे.
प्रणित पाटील साठी अगदी या बॉलला चॉप केलं. प्रणल पाटील साठी हा बॉल होता. टीप मध्ये प्रोटेक्शन आहे पण ती आवाज केली चुकी. क्षेत्ररक्षणे बॉल चालला सीमा पार. अगदी क्रुशियल मुवमेंट वरती मॅच मध्ये ट्विस्ट आणणारा आलाय चौकार. पाहिला राजसाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत मनसे सैनिक आपण जर पाहायला गेलं पनवेल तालुका अध्यक्ष सन्माननीय रामदासजी पाटील यांचं आयोजन आपण दिमागदार आयोजन आपण पाहतोय. परंतु आता शेवटच्या बॉल वरती विशाल पाटील दीप पाटील आवाज चुकी केली. एकमेकांकडे पाहत बसले. शेवटचे आता 6 बॉल बाकी आहेत. 11 धावसंख्येची गरज आहे. आधी पाटील गोल ट्रॅक वरती गोलंदाज आलाय परंतु दीप पाटील आणि आपण पाहिला विशाल पाटीलच्या मध्ये कसं का कॉम्बिनेशन काय जुळलं. दोघांकडे पाहत बसले. फुटबॉलचा आपण पाहिला क्रिकेटमध्ये फुटबॉलचा दर्शन दाखवण्याचा प्रयत्न सुरू होता. प्रयत्न केले विशाल पाटीलने शेवटपर्यंत परंतु बॅकअप मध्ये दीप पाटील कमी पडला. रोहित दादा पाटील सोमटणे यांच्याकडून विकेट साठी 500 रुपयाचा पारितोषिक असेल. रोहित दादा पाटील सोमटणे यांच्या माध्यमातून लगातारच्या 3 विकेट साठी 500 रुपये. दिनेश पाटील यांनी जर षटकार लगावला 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. नवनाथजी धुमाल यांच्या माध्यमातून पण तो करायचे 6 मध्ये 11 रोखायचे आधीला 6 मध्ये 11 मॅच ऑन आहे. अजून आपण पाहतोय मनसे त्याच्या 2025 चा हे पर्व. 6 चेंडू 11 धावा. पहिला बॉल इनसाइड आउटचा डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रणित पाटील चेस आहे त्याच्यासाठी. क्षेत्राचे डीप वरून येतोय. एकच यावच पाहावा लागेल. या बॉल वरती एकच धाव कंप्लीट केले. पैकी खराब होती. एका बेलेला आपण पाहिला हुसेन बोल्ट पेक्षा धापे दरंजले होते. हार्ट बीट फास्ट झाली होती कारण थ्रो थोडासा खराब होता. वाईट थ्रो पाहायला मिळाला. शेवटचे 5 बॉल 10 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. प्रति बॉल मध्ये 2 ची सरासरी राखायची. अगदी श्री गणेश रेल्वे टीमला बल्लू मैदानाच्या आतमध्ये आहे तो 2 धावेसी नाही तर षटकार चौकारांची परिभाषा बोलत असतो. एक कित्येक वेळा त्याने साध्य केले मैदानाच्या आतमध्ये पण तो शेवटचे 5 बॉल 10 धावा मैदानाच्या आतमध्ये. आता प्रेशर असेल गोलंदाजावरती. प्रेशर असेल बल्लू वरती. आधी पाटील तयार झालाय. बुलेट ट्रॅक वरती प्रणाल पाटील अर्थातच बल्लू तयार आहे. हाफ ट्रॅकर बॉल या बॉलला बीट केलं बॉल वरती. यस बाहेरून कोणी आवाज देऊ नका परंतु आवाज पहा बीट केलं. शरीराचा भेद घेणारा बॉल आपण नक्कीच पाहिला. डॉट बॉल आला हे महत्वाचं आहे. बोकर पडाकर आवाज जाऊ द्या तुमचा. शेवटचे 4 बॉल 10 धावसंख्येची गरज. बुक्स 4 बॉल्स आहेत. प्रणाल पाटील आहे स्ट्राइक वरती. प्रणाल पाटीलला अद्यापर्यंत शांती ठेवला आधीनं या बॉल वरती. अद्यापर्यंत 2 चेंडू फेकलेत 1 धाव खर्च केल्या. 6 मध्ये 11 ची गरज होती. आता समीकरण येऊन ठेपला. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत आणि गरज आहे 10 या धावसंख्येची. आधी पाटील लो फुल टॉस बॉल सरळ बॅटने घेतलाय. यस मॅक्सिमम तांबडा पांढरा झणझणीत बल्लू षटकार मार तू कणकणीत. इट्स मॅक्सिमम मॅग्निफिसंट स्ट्रोक षटकार. नवनाथ धुमाल यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज बल्लू साठी असेल पण तो आधीला कमबॅक करावा लागेल. आता कान मंत्र देतोय. संकटामध्ये जेव्हा आपला मित्र असो आपला मित्र सांभाळत असो रितेश आगुलेने कान मंत्र दिला आधीला. शेवटचे 3 बॉल गरज आहे 4 धावसंख्येची कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. बल्लू लो फुल टॉस बॉल मॅच फिनिश केला बल्लूना. यस यस कमालीचा बुम बुम माट्या आहे डेरवलीचा नाव आहे बल्लू. मॅच केले फिनिश. आपण पाहायला गेलं हार्ड लक जर्मन भोकर पराठी आणि अभिनंदन असेल अगदी आपण डेरवली टीमचा मॅच जिंकल्या. आपण पाहिला श्री गणेश डेरवली टीमना आणि मॅन ऑफ द मॅच या मॅचचा नो डाऊट. 9 बॉल फेस करत त्याने 30 धावसंख्येची इनिंग साकारली. यस बुम बुम माट्या टीमचा प्रणाल अर्थात बल्लू ठरतात मॅन ऑफ द मॅच. आणि नवनाथ धुमाल यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज षटकारासाठी आला.
मॅच या मॅचचा आपण पाहायला गेला 30 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग साकारणारा प्रणाल पाटील बल्लू ठरला 9 चेंडू 30 4 षटकार 1 चौकार त्याच्या इनिंग मध्ये आपण पाहिलं सुभाषजी पाटील साहेबांचा शुभ असते मान ऑफ द मॅच दिला जाईल नक्कीच आपण पाहायला गेला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या बोललो आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेण्यासाठी परंतु आता मैदानाच्या आतमध्ये स्मिथ 11 गावदेवी भावेकर या टीमनं अगदी आपण पाहिला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि आता बॅटिंग साठी बावदेव बोधी या टीमला आमंत्रित केलं परंतु पाहावं लागेल प्रणाल पाटील आपण या 9 चेंडू 30 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग ज्याने साकारली ते ठरतात मॅन ऑफ द मॅच सुभाष पाटील यांच्या शुभ हस्ते प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या ठिकाणी ते पारितोषिक दिले जाईल मनसे ट्रॉफीच्या माध्यमातून आपण पाहायला गेला 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील नवनाथ धुमाल यांच्या माध्यमातून बल्लू साठी आलाय चला सायकल वाले जे चिमुकले आहेत त्यांना विनंती आपण कृपया मैदानाच्या बाहेर या प्रणाल पाटील मॅन ऑफ द मॅच प्रथमेश मोरे देखील दाखल झाले चांगले समालोचक आहेत त्याचे स्वागत असेल या येस मॅन ऑफ द मॅच अर्थातच खूप चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून राहिली मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकार